हाय. हाय. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? मस्त, खूप छान. तुम्ही मला प्लीज या मठाचं नाव सांगू शकाल? खोपोलीचं मठ आहे, गगनगिरी महाराजांचं मठ. ओ, तर इकडे कसं वाटते? प्रसन्न वातावरण आहे, कसं वाटते तुम्हाला मस्त, इकडे? एकदम फ्रेश वाटते. वातावरण पण मस्त आहे, खूप छान. नमस्कार, मी आहे योगी आशिष मूर्ती. कसं वाटतंय तुम्हाला खोपोलीच्या मठात येऊन? खूप छान वाटतंय. अजून काय वाटतंय? अजून या मठामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे, की खूप छान छान वाईब्स येत आहेत तिथे आणि ते सगळेच खूप आनंदात आहेत. अच्छा, तुम्हाला कसं वाटतंय खोपोलीच्या मठात येऊन? लाजू नका, बोला. तुम्हाला कसं वाटतंय? मला पण छान वाटते. प्रत्येक महिन्यात 2दा मी येते मठामध्ये, त्यामुळं मठामध्ये येण्याचा आणि मठामधला प्रत्येक एक अनुभव आहे बाबा मला. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला खूप अनुभव आहे या मठाचा. अच्छा, अजून आमचे छोटे कलाकार कुठे दिसत नाहीत ते बघा. आमचे छोटे कलाकार एकदम, हे बघा, हे बघा, आमचे छोटे कलाकार तिकडे गेलेले आहेत आणि अजून एक छोटे कलाकार ते बघा तिकडे धावत आहेत. ते बघा, दोघं कलाकार धावत आहेत आणि त्यांच्या मागे आई धावत आहेत. हे इथले देव आहेत. खूप छान प्रसन्न वातावरण आहे. इथेही देव आहेत, तर इथे खूप प्रसन्न वाटतं. हे आहेत संत. हे आहेत आमचे छोटेसे कलाकार. हे आहेत धनेश, जे आता तालावर नाही आहेत. तर आपण आता इथली एक छोटीशी छानशी असं नदीसारखं आपण एक व्ह्यू बघणार आहोत. तर मामा चला नदीवरती घेऊन जायचं आहे ना. तर हे आमचे छोटे कलाकार इथे नुसते पडत आहेत. चला, तर चला तुम्हाला आम्ही लोक नदीवरतीच भेटतो. हा इकडे आहे एक छोटासा सुंदरसा असा मंकी. छोटा नाही आहे, खूप मोठा खूप मंकी आहे. छान आहे. आणि तिकडेही एक मंकी आहे. दोन मंकी दिसतच नाही. सिक्युरिटी. इथे ना खूप छोटी छोटी झाडं आहेत आणि ते झाड इतकी क्यूट आहेत की म्हणजे बोलता नाही त्या झाडांबद्दल. खूप छान छान याच्यावरती फुलं आली आहेत आणि ह्या झाडं इतकी भारी आहेत ना, खूप छान आहेत. इथे सेक्युरिटी व्हिडिओ नाही काढून देत, पण आम्ही लोक हळूच व्हिडिओ काढतोय.